उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामतीतील निवासस्थान असलेल्या सोहक सोसायटी समोर प्रहार संघटनेच्या वतीने लक्षवेधी आंदोलनाला सुरुवात केलेली आहे। या ठिकाणी काही वेळापूर्वी आंदोलन सुरू झालेलं आहे। या ठिकाणी घोषणा न देता हे आंदोलन सुरू आहे। या आंदोलनाचे काही आंदोलक आपल्यासोबत आहे, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। काय तुमच्या प्रमुख मागण्या आहेत? मी शरद जाधव, पुणे जिल्हा प्रहार संघटना जिल्हाध्यक्ष। आमच्या प्रमुख मागण्या आहेत की बाहेरच्या राज्यामध्ये 6,000 पेन्शन झालेले सरकारने केलेले, त्याचा अनुभव घेऊन काहीतरी आपल्या सरकारला जाग घेऊन आमच्या दिवंगासाठी 6,000 पेन्शन न झाली तर कमीत कमी 3,000 रुपये आमची पेन्शन त्यांनी करावी, हे आमचे प्रमुख बेघर आहेत त्यांना घरासाठी शासनाने कमीत कमी 1 गुंठा जागा देण्यात यावी, ही प्रमुख मागणी आहे। जिल्हा परिषद मध्ये निराबाचा टायमाला भेटत नाही ते वाढवण्यात यावा आणि पण ज्या जागेवर मोठे एमआयडीसी आहेत त्या एमआयडीसी मध्ये राखीव कोटा भरून आम्हाला दिव्यांगांना कुठेतरी त्यांनी नाही मोठं काम भेटलं तरी कमीत कमी झाडू वॉचमॅन म्हणा, माळीकाम म्हणा, अशा ठिकाणी आमचे दिव्यांग कामं करू शकतात, अशा ठिकाणी त्यांनी आम्हाला कुठेतरी कामाला लावावं अशी आमची मागणी आहे। तुम्ही काय सांगाल की प्रमुख मागण्या काय आहेत आणि तुमचं अजित पवारांचं बोलणं होईल का? आम्हाला असं वाटतं की दादाचं आमचं नक्की बोलणं होईल, कारण दादा जिल्ह्याचे पालकमंत्री आहे, म्हणजे दादा अख्ख्या जिल्ह्याचे पालक आहेत, ते फक्त 57 लोकांचे पालक नाही, ते पुणे जिल्ह्यात 1 लाखापेक्षा जास्त दिव्यांग राहतात, ते आमचे सुद्धा पालक आहे, ते आमचे सुद्धा दादा आहे। तर आमच्या दादांना एवढंच मान्य आहे की दादा पुणे जिल्ह्यामध्ये जेवढे एमआयडीसी आहेत, कंपनी आहेत, त्या कंपन्यांमध्ये दिव्यांगांना 4% रोजगार नोकरी देण्यासाठी दादांनी संबंधित कंपन्यांना सूचना देण्यात यावी आणि जे अडथळ्यावर सार्वजनिक ठिकाणी करण्यात यावी की दिव्यांगांना तिथं मुक्त संचार करता आला पाहिजे, अडथळे तिथे फिरता आलं पाहिजे, अशा इमारतीची करण्यात यावी। त्याचप्रमाणे पुणे जिल्ह्यामध्ये 70च्या जास्त अनुदानित दिव्यांग शाळा कर्मशाळा आहेत, या दिव्यांग शाळा कर्मशाळा या शाळेमध्ये जे शिक्षक कर्मचारी ते सर्व सपंग आहेत, दिव्यांगांच्या शाळा आहेत म्हटल्यानंतर आमचं म्हणणं की दिव्यांगांच्या शाळेमध्ये दिव्यांग शिक्षक असला पाहिजे, दिव्यांग कर्मचारी, दिव्यांग मुख्याध्यापक असायला पाहिजे। त्यामुळे आता जी भरती चालू होणार आहे सध्या या 1 महिन्यामध्ये दिव्यांग पुणे जिल्ह्यातील दिव्यांग शाळेमध्ये, त्या दिव्यांग शाळेमध्ये पदभरती करताना दिव्यांगांना जास्तीत जास्त संधी द्यावं, दादांनी याकडे लक्ष द्यावं, हीच आमची दादाकडे एक मागणी आहे। किती आंदोलक आहेत आणि कुठल्या भागातून? आज इथं या दादांच्या पुढे जे आमचं आंदोलन उपोषण आहे घरापुढे होतं, पुणे जिल्ह्यात जेवढे तालुके आहेत जुन्नर, आंबेगाव, भोर, वेल्हा, हवेली, शिरूर या सर्व तालुक्यातून इथं दिव्यांग बांधव आलेले आहेत आणि 500च्या वरती आम्ही दिव्यांग बांधव इथं आलेले आहेत, कारण पोलिसांनी अगोदर फोनवर कळवलं होतं की जास्त लोक तुम्हाला इथे येता येणार नाहीये आणि दिव्यांगाची गैरसोय नको व्हायला म्हणून आम्ही मोजकेच लोक जे म्हणत होते की आम्हाला आमच्या आता हात जमिनी खडत डोळे बंद करत टोकत व्यथा आमच्या समजलं पाहिजे दादाला की आम्ही घरातून बाहेर पडणं इतकी सोपी गोष्ट नाही धंदाकाट लोकांसाठी, कारण ज्याला 2 हात नाही, 2 डोळे नाही, 2 पाय नाही, अशा लोकांना आपल्या शारीरिक अंगावर परत जे गरीब आर्थिक परिस्थिती मात करून रस्ते उतरावे लागत आहे, असं विधानप्रमाणे आम्ही आमचे हक्क दादांकडे मागत आहे। यानंतर तुमची भूमिका काय? जोपर्यंत दादा आमचा संपर्क होत नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाहीये, त्यामुळे आम्ही दादाने एवढे 2 मिनिटं आमच्याशी बोला दादा, आमचं म्हणणं काय, आमचं कारण काय आहे, समाजातील एक दुर्लक्षित गरीब दिव्यांग बांधव आहेत त्यांच्याशी संपर्क करून आमचे व्यथा जाणून घ्यावा दादांनी, एवढीच दादाला अजून विनंती आहे। या ठिकाणी जे आंदोलन सुरू आहे या आंदोलनाच्या ठिकाणी मोठा तगडा पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आलेला आहे आणि आंदोलकांची अशी भूमिका आहे जोपर्यंत आमचं अजित पवार यांच्याशी बोलणं होत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही। मंगेश छत्रे, साम टीव्ही न्यूज, बारामती। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।